एंजल नंबर या सिरीजमध्ये आज आपण 888 नंबरचं महत्त्व पाहणार आहोत आणि युनिवर्सकडून आपल्याला जेव्हा 888 दिसतं तेव्हा त्याचा काय संदेश असतो हेही आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण न्यूमरोलॉजीनुसार 8 या अंकाचं काय महत्त्व आहे, अंकशास्त्रानुसार 8 या अंकामध्ये काय शक्ती आहे, काय त्याची स्पेशालिटी आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर न्यूमरोलॉजी अंकशास्त्रानुसार 8 हा शक्ती, शिस्त, कर्म, पैसा, नेतृत्व, भौतिक यशाशी जोडला जाणारा अंक हा मानला जातो. अंक 8चे महत्त्व. पहिलं म्हणजे पैसा, आर्थिक यश. 8चा संबंध हा बिझनेस, फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट आणि मटेरियल सक्सेसशी जोडला जातो. त्यामुळे 8ला अनेकदा समृद्धी आणि फायनान्शियल पॉवरचा अंक मानला जातो. दुसऱ्या क्रमांकावर येतं पॉवर आणि लिडरशिप. 8मध्ये अथॉरिटी, लिडरशिप आणि डिसिजन मेकिंग म्हणजे यांना निर्णय क्षमता यांची खूप चांगली असते. 8 या अंकाला डिसिजन मेकिंगची ऊर्जा मानली जाते. मोठ्या जबाबदाऱ्या घेणे आणि रिसोर्सेस व्यवस्थित मॅनेज करणे त्याच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. त्याच्यानंतर येतं कर्म आणि न्याय. न्यूमरोलॉजीमध्ये 8 हा कर्माचा अंक असंही म्हटलं जातं. आपल्या कर्माचे, आपल्या कृतीचे परिणाम आपल्याला मिळतात हा त्यामागचा सिम्बॉलिक विचार आहे. मेहनत आणि डिसिप्लिन. 8 हा इन्स्टंट सक्सेसपेक्षा मेहनत, शिस्त, पेशन्स आणि लॉंग टर्म अफोर्ट याच्याशी जोडला जातो. मोठं यश मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक आहे असा त्याचा संदेश मानला जातो. 5 नंबरला आहे उतार चढाव आणि ट्रान्सफॉर्मेशन. 8च्या आकारातच एक वरचा एक आणि एक खालचा भाग दिसतो. त्यामुळे काही न्यूमरोलॉजीमध्ये सायकल्स, अप्स अँड डाऊन्स आणि बॅलन्स याचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे चढाव उतार हे त्यांचं नेहमीचंच ठरलेलं असतं. शनीशी संबंध. भारतीय वैदिक न्यूमरोलॉजीमध्ये 8 या अंकाचा संबंध, 8 या नंबरचा संबंध शनी ग्रहाशी म्हणजे सॅटर्नशी जोडला जातो. त्यामुळे डिसिप्लिन, कर्म, पेशन्स, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कठीण अनुभवातून शिकणे यांना महत्त्व दिलं जातं. 8ची निगेटिव्ह साईड काय आहे तर 8ची एनर्जी असंतुलित झाली किंवा बॅलन्स व्यवस्थित नसला तर अतिमहत्वाकांक्षा, पैशावर किंवा पॉवरवर जास्त फोकस, म्हणजे कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त पैशावर आणि पॉवर ह्याच्यावर जास्त त्यांचा फोकस असतो. कठोरपणा, इनपेशन्स, कंट्रोल करण्याची वृत्ती, दुसऱ्यांना कंट्रोल करण्याची वृत्ती आणि कामाचा अतोनात ताण अशा गोष्टी इनबॅलन्समध्ये पाहायला मिळतात. एका वाक्यात जर 8ला डिस्क्राईब करायचं असेल तर 8 नंबर आपल्याला सांगतो की मेहनत, शिस्त, योग्य कर्माच्या माध्यमातून स्थिर आणि मोठं यश निर्माण करा. म्हणजे शॉर्टकट करू नका, शॉर्टकटला जाऊ नका. आणि आता आपण पाहणार आहोत की 888 एंजल नंबर, पैसा, समृद्धी आणि कर्म याचा संकेत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कधी असा एखादा नंबर वारंवार दिसतो आहे का? तो जर पुन्हा पुन्हा दिसत असेल कोणत्याही ठिकाणी, गाडीच्या प्लेटवर आपण जाता जाता रोडवरती गाडीच्या प्लेटवरती आपल्याला दिसतं किंवा एखाद्या बिलावरती असतं, कधी फोन नंबरमध्ये असतं, कधी पावतीवरती असतं आणि अचानक तुमचं लक्ष कधी 88 या नंबरकडे गेलंच तर तेव्हा मनात एक प्रश्न नक्की येतो की मला हा नंबर का दिसतो वारंवार. तर त्याचा एक स्पिरिच्युअल मिनिंग आहे, आध्यात्मिक त्याचं काहीतरी महत्त्व आहे. जर तुम्हाला हे 888 वारंवार दिसत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि तो तुम्ही नक्की बघायचा शेवटपर्यंत, कारण आज आपण जाणून घेणार आहोत 888 एंजल नंबरचा सखोल अर्थ. न्यूमरोलॉजीमध्ये 8 या अंकाला पॉवर, डिसिप्लिन, कर्म, रिस्पॉन्सिबिलिटी, मटेरियल सक्सेस आणि फायनान्शियल एनर्जीशी जोडला गेलेला आपण बघितलेलाच आहे. आणि जेव्हा 8 हा अंक 3 वेळा दिसतो, 888 किंवा 4 वेळा दिसतो, 8888, तेव्हा एंजल नंबरमध्ये या एनर्जीला अधिक एम्प्लिफाईड स्वरूप दिलं जातं. म्हणजे 888 फक्त पैशाबद्दल आहे का तर नाही, त्यामागे त्याहूनही मोठा संदेश आहे. आधी समजून घेऊया. न्यूमरोलॉजीमध्ये 8 ह्या अंकाचा पॉवर, ॲम्बिशन, अथॉरिटी, डिसिप्लिन, सक्सेस, मनी, कर्म आणि बॅलन्स याच्याशी जोडला गेलेला आपण पाहिलेलंच आहे. 8 हा भारतीय वैदिक न्यूमरोलॉजीनुसार शनी ग्रहाशी म्हणजेच सॅटर्नशी जोडला जातो. शनी म्हणजे डिसिप्लिन, शनी म्हणजे पेशन्स, शनी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्म आणि त्याचे परिणाम. म्हणून 8चा प्रवास अनेकदा शॉर्टकटपेक्षा मेहनत आणि शिस्त आणि सातत्य याच्याशी जोडला जातो. 8 या नंबरला पाहताना एक सुंदर गोष्ट लक्षात येते की 8ला बाजूला वळवलं तर तो इन्फायनिटी सिम्बॉल सारखा दिसतो. 888 आणि पैसा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 888 दिसणे म्हणजे पैसा येणार आहे का? तर एंजल नंबर परंपरेमध्ये 888 म्हणजे 888ला अनेकदा फायनान्शियल समृद्धीशी जोडला जातो. याचा अर्थ नवीन आर्थिक संधी, व्यवसायामध्ये वाढ, कामामध्ये प्रगती, उत्पन्न वाढण्याची संधी किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा अशी प्रतीक म्हणून 888कडे पाहिलं जातं. म्हणजे जेव्हा पैशाच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करत असतो तेव्हा आपल्याला 888 दिसतं, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे अचानक पैसा कुठून येणार आहे का? तर त्याचा अर्थ असा आहे की आर्थिक संधी, व्यवसायामध्ये वाढ होणार, तुमच्या बिझनेसमध्ये, कामामध्ये प्रगती होणार, उत्पन्न वाढण्याची संधी मिळणार. 888 तुम्हाला हा संदेश देतं, हा मेसेज देतं की तुमच्या आर्थिक आयुष्याकडे अधिक शिस्तीने आणि सकारात्मकतेने पाहण्याची वेळ आली आहे. तुम्ही जर एखादा बिझनेस करत असाल तर त्याच्याकडे त्याच्यामध्ये नवीन संधीकडे तुम्ही लक्ष द्या.
त्याच्यामध्ये नवीन काही करता येते का पहा. नोकरी करत असाल तर तुमचं स्किल वाढवा. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य प्लॅनिंग करा. 888 आणि करिअरचा विचार करत असताना, जॉबचा किंवा बिझनेसचा करिअरचा विचार करत असताना तुम्हाला आणि त्यामध्ये जर तुम्हाला यश येत नसेल आणि तुम्ही हार मानण्याच्या टप्प्यावरती असाल तर तुम्हाला तिथे हा संदेश मिळतो. तेव्हा 888 हा जर दिसत असेल नंबर, हार न मानण्याचा मेसेज युनिव्हर्स तुम्हाला देत असतं. जॉबमध्ये कदाचित प्रमोशनची संधी येईल, कदाचित नवीन ची संधी मिळेल, कदाचित तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची प्रेरणा मिळेल किंवा तशा गोष्टी घडून येत राहतील. तुम्हाला आहे त्या बिझनेसमध्ये किंवा कामामध्ये ग्रोथ निर्माण झालेली दिसून येईल. तुम्ही एखादे जर मोठे स्वप्न पाहिले असेल आणि तुम्हाला वारंवार 88 दिसत असेल तर त्याकडे स्वतःला मोटिवेट करण्यासाठी एक सिम्बॉलिक रिमाइंडर म्हणून बघू शकता. म्हणजे स्वतःला विचारा, आता तुमच्या आयुष्यामध्ये काहीच नाही, नथिंग, तुम्ही स्टॉप झालेला आहात आणि तुम्हाला काहीतरी नवीन चालू करायचं आहे आणि तुम्हाला तेव्हा 888 दिसतं, तेव्हा असा त्याचा अर्थ होतो की तुम्ही आता हार मानण्यात काही पॉईंट नाही आहे. तुम्ही काहीतरी स्वतःचं काहीतरी करण्याच्या मार्गावरती आलं पाहिजेत. तुमचा गोल काय आहे तो सेट केला पाहिजेत आणि मी त्याच्यासाठी आत्तापासून काय करत आहे, काय ॲक्शन घेत आहे मी, याचाही स्वतःला तुम्ही रिमाइंडर केलं पाहिजेत. माझे कोणत्या सवयी मला पुढे नेतील आणि कोणत्या सवयी मला मागे खेचत आहेत हे तुम्हाला पाहिलं पाहिजेत. 888चा संदेश फक्त डेस्टिनेशन बद्दल नाही आहे, तर तुम्ही ग्रोथची जी जर्नी तुमची आहे त्याच्याबद्दलही आहे. म्हणजे तुम्हाला तो एंडिंगलाच घेऊन जाईल असं नाही आहे, तर तुम्हाला सुरुवातीपासून तो गाईड करतो. त्याच्यामुळे 88 जेव्हा दिसतं तेव्हा तुम्हाला हार न मानण्याची आणि काम आहे ते काम पुढे चालू ठेवण्याची तुम्हाला ते प्रेरणा देत असतं. आणि लव्ह लाईफमध्ये काय असतं, जेव्हा तुम्ही लव्ह लाईफ असते वेळी जर तुम्हाला 88 दिसत असेल, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहात, तुमचं नातं खराब होत चाललंय किंवा तुमच्या नात्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतायत, तेव्हाही दोन्हीकडेही तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवणं आणि मॅच्युरिटी आणि स्टॅबिलिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्युच्युअल ग्रोथ होणं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असतेवेळी हा अंक जेव्हा दिसतो किंवा हे एंजल नंबर दिसतं, तेव्हा एकमेकांना समजून घेण्याची, कम्युनिकेशन सुधारण्याची आणि रिलेशनशिपमध्ये एकमेकांना साथ देण्याची आठवण करून देत असतं. आणि सगळ्यात म्हणजे 8 हा नंबर शनीशी जोडला गेल्यामुळे कर्म हा त्यातला एक मुख्य पॉईंट आहे. जेव्हा जेव्हा आपण आपल्या एका अशा फेजमध्ये असतो ते आपल्याला थोडंसं लो फील होतं, तेव्हा 8 हा अंक कार्मिक सिम्बॉलशी जोडला जातो. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कृतीचे परिणाम नेहमी असतात. म्हणजे तुम्ही कोणतंही कृती करा, कोणतंही कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतंच. जर तुम्ही स्वतःबरोबरच इतरांचंही तुम्ही वाईट चिंतत असाल किंवा वाईट काही कर्म करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला कर्माद्वारे परत तुमच्याकडे रिटर्न येतात. आणि तेच तुम्ही जर चांगलं काही करत असाल कृतीमधून, म्हणजे तुमच्या कोणत्याही पर्सनल गोष्टीमध्ये असेल किंवा इतर गोष्टीमध्ये असेल, जेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी कृत्य करत असाल, चांगलं काहीतरी कर्म करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम चांगलेच मिळतात. आणि नुसतं हे कोणती कृती करण्यामुळेच गोष्टीचं कर्म आपल्याला वापस मिळतं असं नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी थॉट असे जे करत असतात तेही एक कर्मच आहे. कारण विचार करणं हा पण एक कर्मच आहे ना. तर तुम्ही कोणत्या प्रकारचे विचार करता त्यानुसारच तुम्हाला त्याचे परिणाम मिळतील. म्हणजे त्या कर्माचंच तुम्हाला ते फळ मिळत राहील. म्हणून तुम्ही हाही पॉईंट विचारात घ्या. 8 हा अंक आडवा केला तर इनफाईट हे चिन्ह दिसतं. म्हणूनच 8ला अनेकदा इनफाईट फ्लो किंवा सतत चालणाऱ्या एनर्जीचे प्रतीक असं समजलं जातं. तर 888मध्ये हा सिम्बॉलिझम आणखी प्रभावी वाढतो. त्यातून समृद्धी म्हणजेच फक्त पैसा नसून प्रेमाची समृद्धी, ज्ञानाची समृद्धी, संधीची समृद्धी, आनंदाची समृद्धी, तुमची ग्रोथची समृद्धी असा व्यापक अर्थ घेतला जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला प्रत्येक वेळी 888 किंवा 80-80 असं जर दिसत असेल ना, तर पहिल्यांदा तुमचं गोल लिहा, तुमच्या स्किल वाढवा, निगेटिव्ह थिंकिंग असेल तर ते कमी करा आणि तुम्ही सातत्याने एखाद्या गोष्टीवरती जर फोकस करून त्याच्याविषयी जर तुम्ही ॲक्शन घेत असाल तर त्याच्यामध्ये सातत्य असायला हवं. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवा. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे कदाचित तुमच्या आयुष्यात नवीन संधीची सुरुवात होणार असेल, कदाचित तुम्हाला जुन्या विचारसरणीतून बाहेर पडायची गरज असेल, कदाचित तुम्हाला तुमच्या पैशाकडे किंवा तुमच्या पैशाकडे अधिक जबाबदारीने पाहण्याची गरज असेल किंवा कदाचित तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवण्याची गरज असेल. म्हणूनच तुम्हाला 888 दिसत असेल. म्हणजेच फक्त 888 म्हणजे फक्त पैसा नाही आहे, तर त्याच्या पाठीमागे या सगळ्या गोष्टी आहेत. तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि आपण याच्यानंतरचा 9 अंक या सिरीजमधला पाहणार आहोत किंवा 999 एंजल नंबर हे सिरीजमधलं पाहणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर थँक्यू.